नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ज्या घरात अशा दोन संयुक्त मूर्ती असतात, अशा घरात राजयोग येतो असं म्हटलं जातं. कोणत्या आहेत त्या मूर्ती? आपण आपल्या घरात रोज देवपूजा करतो. आता यात संयुक्त मूर्तींचं काय बरं महत्त्व आहे? ज्या घरात या संयुक्त मूर्ती असतात, तिथे राजयोग येतो असं म्हटलं जातं. अगदी आपल्या सगळ्या मनाच्या इच्छाही पूर्ण होतात, अशी सुद्धा मान्यता आहे. देवघरात आपण मूर्ती किंवा फोटो ठेवतो, त्यांची आपण रोज पूजासुद्धा करतो. त्यांचे आशीर्वादही घेतो. अशाच देवघरात आपण आणखी काही फोटो किंवा मूर्ती ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून तुमच्या जीवनातील अडचणी संपतील. त्या कोणत्या मूर्त्या आहेत, ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते? पहिली मूर्ती आहे बाळकृष्णाची मूर्ती. सहसा सगळ्यांच्याच घरात बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती असतेच. आपण कृष्णाच्या मूर्तीची रोज पूजासुद्धा करतो. या बाळकृष्णाच्या मूर्तीबरोबरच राधाराणी म्हणजेच राधाकृष्णाच्या जोडीची मूर्ती किंवा फोटो आपण घरात नक्की ठेवावा. तो आपल्या देवघरात किंवा अगदी आपल्या बेडरूममध्ये ठेवला तरी चालेल. ज्या घरात अशी राधाकृष्णाची मूर्ती असते, त्या घरात वादविवाद किंवा भांडण-तंटे कमी प्रमाणात होतात. पती-पत्नी मध्ये नेहमी स्नेह, प्रेम, एकमेकांचा जिव्हाळा या गोष्टी निर्माण होतात. म्हणून तुम्ही घरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती अवश्य ठेवा. आपल्याला त्याचा फायदा होईल. पण राधाकृष्णाची मूर्ती ठेवणारच आहे, तसंच त्यासोबत अजून एक मूर्ती ठेवायची आहे, ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती. आपण देवघरात ठेवतो, त्याची पूजा करतो. तर आपण माता लक्ष्मीची मूर्ती केवळ न ठेवता त्याऐवजी लक्ष्मीनारायणाची ही मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवावा. असं मानलं जातं की जिथे विष्णूंची पूजा केली जाते, तिथून माता लक्ष्मी कधीही कुठे जात नाही. कारण जिथे विष्णू आहेत, तिथे लक्ष्मी आहेच. लक्ष्मीनारायणाचा फोटो घरात असताना एक काळजी मात्र घ्यावी. त्यांचा फोटो उभ्या स्वरूपात असू नये, बसलेल्या स्थितीत असावा. लक्ष्मीच्या डाव्या बाजूस गणपती असलेला फोटो आपण देवघरात ठेवला तरी चालतो. लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती आहे असा फोटो देवघरात ठेवल्याने धनलाभ होतो. पुढची मूर्ती म्हणजे हनुमान. हनुमानाची मूर्ती किंवा फोटो सुद्धा आपण देवघरात अवश्य ठेवा. हनुमानाची मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवल्याने आपल्यावर कसलेही संकट येत नाही. घरातील व्यक्तींची कामात प्रगती होते. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची भीती आपल्याला वाटत नाही. हनुमानाच्या फोटोसोबतच रामाची मूर्ती असेल तर उत्तमच. कारण हनुमान हे रामभक्त आहे. म्हणून भक्त आणि भगवानाची एकत्रित मूर्ती असेल तर अतिउत्तम. आणखीन एक मूर्ती आहे जी तुम्हाला मिळाली तर अतिउत्तम, ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचाही एकत्रित फोटो किंवा मूर्ती मिळाली तर ती देवघरात नक्की लावा. त्याच्या पूजनाने सुद्धा आपल्या घरातील मोठमोठी संकटे नाहीशी होतात. आता थोडक्यात जाणून घेऊया देवघरात किती मूर्ती असाव्यात. गणपतीची मूर्ती एकच असावी. शिवलिंग सुद्धा एकच असावे. शिवलिंगाची साईज ही आपल्या अंगठ्यापेक्षा लहान असावी किंवा अंगठ्या एवढीच असावी. त्यापेक्षा मोठी असू नये. घरात हनुमानाची मूर्ती पूजनात असेल तर हनुमानाची बसलेली मूर्ती असावी. हनुमान बालब्रह्मचारी आहेत, म्हणून त्यांची मूर्ती किंवा फोटो कधीही बेडरूममध्ये ठेवू नका. याउलट आपण राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो बेडरूममध्ये ठेवू शकता. सकाळी उठल्यावर आपण राधाकृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घ्यायचे आहेत. घरातील पूर्वजांचे फोटो मात्र कधीही देवघरात लावू नका. ते तसं करणं अशुभ मानलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार कामधेनूची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली. कामधेनू गायीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. तिची छबी किंवा मूर्ती घरात ठेवल्याने सुख, समृद्धी आणि संततीचा लाभ होतो. तसंच घरात सकारात्मकता राहते. म्हणूनच वास्तुशास्त्राने घरात गायीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी असा आग्रह धरला आहे. फक्त मूर्ती ठेवण्याची दिशा कोणती हे जाणून घेणं महत्त्वाचं. गावाकडे ज्या घराच्या बाहेर गोठा असतो, अशा घरात सुबत्ता नांदत असते. शहरात तसं करणं शक्य नाही. त्यावर उपाय म्हणून मूर्ती किंवा प्रतिमेचा पर्याय. वास्तुतज्ज्ञांच्या मते कामधेनू योग्य दिशेने ठेवल्यास अनेक फायदे होतात. असंही मानलं जातं की ज्या घरात कामधेनू गायीचे वासराचे चित्र आहेत, ते घर सुखाने भरलेले असते. वासरासह कामधेनू गायीचा फोटो कोणत्या दिशेला लावावा, त्याचे फायदे काय? चला जाणून घेऊया. असं मानलं जातं की घरामध्ये कुठेही वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वासरासह कामधेनू गायीचा फोटो लावल्यास त्याचा फायदा होतो. घरातील कामात
स्थिरता राखण्यासाठी कामधेनूचा वासरासह फोटो दक्षिण-पश्चिम दिशेला अर्थात नैऋत्य दिशेला लावावा. त्यामुळे लवकर फायदा होईल. घराच्या आग्नेय दिशेला कामधेनूची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदी राहतात. आग्नेय दिशा म्हणजे कोणती दिशा तर पूर्व आणि दक्षिण यांच्यामधली दिशा. कुटुंबात सुद्धा यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण होतं. वास्तुतज्ञानुसार घराच्या पूर्व दिशेला गायीचा फोटो लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते. घरात लक्ष्मीचा वास होतो. उत्तर-पूर्व दिशेला गायीची वासरासह प्रतिमा लावल्याने संतती प्राप्त होते. घराच्या उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने कुबेराची कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी वाढू लागते. पश्चिम कोणात गायीचा फोटो ठेवल्याने घरातील वातावरण अनुकूल राहतं. व्यक्तीचं उत्पन्न वाढतं. घरात मुलं मान देत नसतील तर कामधेनू गायीचं चित्र ईशान्य कोपऱ्यात लावावं आणि नंतर नियमित प्रार्थना करावी. घरातील धन आणि अन्नाची कमतरता दूर करण्यासाठी आणि सुबत्ता ठेवण्यासाठी घरात उत्तर दिशेला कामधेनूचं चित्र लावावं. त्याचबरोबर प्रकृती ठीक नसेल तर गोमातेचा फोटो दक्षिण दिशेला लावावा. त्यामुळे लवकरच फायदा होईल. धन्यवाद.